केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृश तत्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरु कृपा ओम नमो सद्गुरु अपरिमिता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता जगदात्मा जगवरिता स्वयं ताता जगद्गुरु आदि अनादि पुराण पुरुषा अखंड आनंदवान विलासा भक्ता घरी करीवास काय महिमा वर्णावी जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
समर्थ श्री गंभीरवन महाराज की जय। आनंद ब्रह्मांडाचा मालक 43 पदाचा सूत्रधार भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांच्या आणि हनुमान मंदिराच्या दोन्हीही कलशारोहणाच्या वर्धापन दिनाचा हा 4थ्या वर्षाचा सोहळा संपन्न करीत असताना चालू असलेल्या दत्तकथेला दुसऱ्या दिवसाची सुरुवात होत आहे। कालच्या अध्यायामध्ये सुंदर अशी ग्रंथकर्त्यानं कथा वर्णन केली। आज भगवान दत्तप्रभूचे ज्या ज्या लोकांनी गुण गायले, दत्तप्रभूचे गुण गाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे महाराज। कारण वेद विद्येचे 10 अवतार, अध्यात्म विद्येचे 14 अवतार, ब्रह्मविद्येचे 5 अवतार आणि परविद्येचे 4 अवतार। ह्या 4 अवताराला सोडून बाकी सगळ्याच अवतारांनी भगवान दत्तप्रभूचं चिंतन केलेलं आहे। आता एवढ्या मोठ्या अवताराधिक पुरुषांनी केलंय, तर सामान्य तुमच्या आमच्या जीवासारख्यांनी सुद्धा त्याचा आदर्श घेऊन त्यापेक्षा जीवाचा कनवाळू, जीवाचा कृपाळू, जीवाचा दीनानाथ, जीव उद्धारक, जीव तारक या जगामध्ये जर कोणी असेल तर तो केवळ एक दत्तात्रय प्रभूचाच अवतार आहे। मायेत बुलला जीव म्हणून अवतरला देव, आत्री नंदन म्हणती सर्व परी नेनती मूळ वार्ता असं म्हटलंय। या मायेत बुललेल्या जीवाला तारून नेण्यासाठी किंवा जीव जसा होता तसा करण्यासाठी किंवा जीवाला मूळ अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी जीव कर्मभूमीवर आलेला आणि या भवाब्दीमध्ये तडफडत असलेला दत्त महाराजांनी जाणला आणि दत्तात्रय प्रभूंनी खरं तर दत्तात्रय प्रभू निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारण निजनामाचा संदूक उघडलाय आमा काय उना। वास्तविक निर्गुण स्वरूप आहे, अव्यक्त स्वरूप आहे, गुणातीत स्वरूप आहे। ते स्वरूप कधी हात पाय धारण करणार नाही किंवा आकारात येणार नाही, तरी पण त्याला आकार घ्यावा लागला का? त्याचं कारणच आहे तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला उधरून न्यायचं आहे। ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन या ठिकाणी भगवान दुकान लावून बसले, जीवाची वाट पाहिले। वाट पाहि शुद्ध लक्षणीचा राव, शुद्ध लक्षणीचा राव आमची वाट बघायला। पण दुकानामधलं गिराईकच महाराज कमी आहे। दत्तप्रभूची दुकान अशी आहे, त्या दुकानात गिराईकच नाही। लाखों में देख आणि करोडों में एक म्हणले। कारण ह्या बाकी जन सामान्य जन जीवावर या दैवताचा एवढा मोठा पगडा आहे की या जीवाला हे दैवता दत्तात्रय प्रभूची अर्थात परमेश्वराची भेट होऊ देत नाही।
मोठ्या गोष्टीचा आम्हाला त्याग करावा लागते, निग्रह करावा लागते. आणि दत्तप्रभूला जाणून घेण्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागते. अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. प्रचितीचे 4 प्रकार सांगितले. गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती, आत्मप्रचिती. ह्या 3 प्रचित्या झाल्याच्या नंतर शेवटची 4थी अनुभव प्रचिती त्यावेळेला येते. आणि ह्या 4 प्रचिती येण्यासाठी सुद्धा सामान्य जीवाला ज्ञानाची आवश्यकता आहे. पुन्हा ज्ञानातही 4 टप्पे पडतात. हे शाळेत आम्हाला जे गुरुजी शिकवितात की नाही, ते ज्ञान जीवाच्या हिताचं नव्हे. शाळेत जे गुरुजी आम्हाला शिकवितात ते फक्त पोट भरण्याचं, जीवन जगण्याचं ज्ञान देतात. पण सद्गुरू जवळ जाऊन जर ज्ञान, कारण ज्ञान हे कुणाकडे मिळते? गुरुकडेच मिळते. माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय संत कुठे असतात आणि ज्ञान कुठे असते. शंभू तेथे अंबिका, चंद्रू तेथे चंद्रिका आणि संत तिथे विवेका असणे की जे. संत कुठं आहात? संताजवळ काय राहते? ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदण्या असतात म्हणले महाराज माऊली. ज्या ठिकाणी शंभू आहे तिथं अंबिका राहते, शिवशक्ती. तसंच जिथं संत आहे तिथं विवेक असतो. आणि म्हणून सामान्य जीवानं संताच्या संपर्कात गेलं की संत काय करतात? संत सामान्य जीवाला विवेक प्रदान करतात. आणि म्हणूनच तुकडोजीदास म्हणतात, सत्संगाविना ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे. ज्ञान मिळण्याआधी पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्र वाचण्याआधी पाहिजे सेवा वडिलाची. सेवा करण्याआधी पाहिजे जोड सुदैवाची. त्याआधी पाहिजे कर्मे पूर्वीची. खूप मोठी सांगड आहे. तुकड्यादास म्हणे ही सांगड कोटी जन्माची, तरीच अंतर्दृष्टी फळे ज्ञानाची. आणि म्हणून सामान्य जीवाने सुरुवातीला सज्जनाच्या संगतीत राहावं. सज्जनाच्या संगतीत गेल्याच्या नंतर संताच्या संगतीत जावं. संताच्या संगतीत गेल्यावर संत आपल्या सोबत ठेवून संताजवळ असलेला विवेक आपल्याला देतात. आणि हा जीव विवेक प्रधान झाला की पुन्हा संत काय करतात? बाबा तुला आता सद्गुरूची, गुरुची गरज आहे आणि तुला आता गुरु करावं लागते. त्यावेळेला बोध देतात. संत अध्यात्म ग्रंथ वाचती तिथे सहज सद्गुरूची स्तुती. दिवसेंदिवस पालते चित्तवृत्ती, वाटे सद्गुरू करावा. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेलं वरचेवर चित्तवृत्ती पालटते. आणि एक वेळ अशी येते, भाग्य उदयाला आलं की आम्हाला गुरुची भेट होती आणि संत गुरुच्या ताब्यात आपल्याला देतात. आणि त्यानंतर आपण मग गुरु सद्गुरु म्हणावे कवनासी, जो दाखवी आपले पूर्व स्वरूपासी. जिथून जीव आलाय की नाही, 4 पदार्थ निर्णयासी, तोची सद्गुरु जाणावा. सद्गुरु कोणाला म्हणाव, गुरु कोणाला करावा? ज्यानं आपला जीव कुठून आलाय, का आलाय, कशासाठी आलाय, काय करायला आलाय, काय करायला लागलाय हे जो सांगतो. आणि जीव जिथं होता ते ठिकाण आम्हाला दाखवितो. असा सद्गुरू आम्हाला मिळणं गरजेचं आहे.
आणि म्हणून गुरु कुठं मिळतं, गुरुजवळ काय मिळते, तर माऊलीने एक ओवी सांगितली 18व्या अध्यायामध्ये, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरुजवळ ज्ञान राहते आणि मग सद्गुरु देवाजवळ तन मन धन तीनही गोष्टी अर्पण करावं लागते. आणि त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू मला एका एका ज्ञानाची प्रचिती येते. वेद ज्ञान शाळेत शिकलेलं सोडून इकडचं अध्यात्मातलं परमार्थातलं ज्ञानामध्ये 4 टप्पे पडतात. पहिलं वेद ज्ञान आहे, दुसरं अध्यात्म ज्ञान आहे, तिसरं ब्रह्मज्ञान आहे आणि चौथं मात्र परज्ञान आहे. आणि ते परज्ञान केवळ आमच्या दत्तप्रभूच्या सिद्धांताने सांगितले. वेदांतामध्ये नुसताच गलबला आहे, कशाचा ठाव कशाला लागू दिला नाही. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींनी नुसता गलबला केला. एकमेकाच्या धुंदीमध्ये चर्चा खूप मोठी आहे 88,000 ऋषीने केलेली. आणि म्हणून सद्गुरूकडे गेलं की सद्गुरू 4 प्रकारचं ज्ञान देतात, 4 प्रकारची प्रचिती देतात. अनुभव प्रचिती पर्यंत जाण्यासाठी त्याच्या 3 प्रचिती अगोदर आम्हाला शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि अनुभव प्रचिती यायला आम्हाला आमच्याकडे हे ज्ञान घेण्यासाठी आमच्याकडे दृष्टी सुद्धा, आम्हाला दृष्टी सुद्धा 4 नमुन्याची गुरुजी देतात. दिव्य दृष्टी, आत्मदृष्टी, ज्ञान दृष्टी, अशा दृष्टीचे. आणि शेवटची जी दृष्टी आहे ती दृष्टी जर आम्हाला प्रधान झाली तर आम्हाला जन्म मरण चुकविण्याच्या वाटेनं मार्गक्रमण करण्याच्या लक्षणाची पहिली सुरुवात होते. आणि म्हणून हे सर्व ज्ञान जन्म मरणापासून आम्हाला वेगळं व्हायचं असेल, मोक्ष 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 म्हणजे काय, दुसरं काहीच नाही. केवळ हे दिसणारा भौतिक जे पसारा आहे, हे पसारा मृगजळ आहे. खलवीद भ्रम माईक सकळ मिथ्या प्रपंच जैसे आबाळ आपण आरतीमध्ये म्हणतो. आणि या खलवीत भ्रमाची ओळख व्हायला आपल्याला, ओळख उगच होय ना, ओळख कोणीतरी करून द्यावं लागते की बाबा हे डुप्लिकेट होय, हे ओरिजिनल नव्हतं. असं कोणीतरी आपल्याला सांगावं लागतं, कोणीतरी सांगावं लागते. ज्यानं सांगितलंय त्याच्यावर आपला विश्वास बसावा लागतो. गुरुजीनं शाळेत पिरियड मध्ये घेतलेला जे वेळ आहे त्या वेळेमध्ये जितकं आम्ही ऐकलं की नाही ते वेळ अति महत्वाची. ज्याचा गुरुजीवरच भरोसा नाही त्याला आता पुढचं काय काय करणार आणि काय येणार, आणि गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आमचा एकदा पिरियड बुडाला ना तो कधीच भरून निघत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनाच्या पिरियड मध्ये आम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर आम्हाला गुरुची भेट व्हावी लागते. आणि भेट आम्हाला गुरुजी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला सगळं मार्गदर्शन करतात. गुरुविन माऊलीनं सुद्धा सांगितलंय, गुरुविन अनुभव कैसा कळे. आणि अनुभव प्रचिती यायची असेल तर सद्गुरूचा बोध व्हावा लागते. आणि ते बोध तुम्हा आम्हाला नितांत आनंद स्मरणामध्ये दत्तनाम चिंतनामध्ये नक्कीच होते. पण आम्हाला कायिक वाचिक मानसिक भाव अर्पण करून भगवंताचं काम करावं लागते, भगवंताचं चिंतन करावं लागते. करीत असलेलं काम प्रपंचामध्ये आपण जे काम करतो की नाही ते काम करीत असताना त्या कामाबद्दलचं ममत्व आपल्याकडे जर नसेल तर त्याला भगवंताचंच काम म्हटलंय. आपण करालेलं काम दिवसभर करून भगवंताची मर्जी असं समजून जर केलं तर त्यालाच निष्काम भक्ती किंवा निष्काम सेवा म्हणतात. केलेलं सगळं भगवंताच्या मर्जीनं झालंय असा जरी समज आला तरी खूप झालं. पण आमची भावना कशी आहे, हे सगळं होतंय ते माझ्यामुळेच होते, हे करतो ते सगळं मी करतो, मी आणि माझं.
या दोन गोष्टींना आमचा आपल्या भाषेत सांगू काय सत्यानाश झाला. सत्यानाश म्हणजे आम्ही अनादी काळापासून जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये या दोन गोष्टीमुळेच फिरालो. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी आम्हाला काढायला सद्गुरू सांगतात म्हणण्यापेक्षा काढायला लावतात, काढतात. ब्रह्मविद्येचा अवतार भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला उपदेश करीत असताना सांगितलं, मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला उपदेश करीत असताना सांगितलं, अर्जुना मी आणि माझं या दोन गोष्टीची ज्या वेळेला माणसाला आठवण राहत नाही त्यावेळी त्याला खरा संन्यासी म्हणा. संन्यासी कोणाला म्हणा? संन्यासाची व्याख्या केली, मी आणि माझं. आमचं कसं झालंय, आम्ही या दिसणाऱ्या शरीरालाच मी म्हणालो आणि या शरीराच्या संबंधानं भौतिक वस्तू जितक्या पुढे येतील त्याला माझं म्हणालो. वास्तविक जर विचार केला तर हे शरीर मी वय काय? उगा बारकाईने विचार करून बघा. माणूस डोसकं दुखालय म्हणलं की माझं डोसकं दुखालय म्हणते, माझा हात दुखालाय, माझा पाय दुखालाय, माझा कान, माझे डोळे, माझी पाठ, माझं पोट. पण माझं ज्याला म्हणाले तेच कोण हे कळणार आले. आणि म्हणून ह्या सगळ्या बॉडीलाच मी म्हणाले. पण हे ज्या शक्तीमुळे चलते त्याची ध्यान नाही. कुणामुळे चलते हे? अहो एक झटका आला आणि श्वास सुटला की 2 तासात सगळी तयारी होती. तिसऱ्या घंट्यामध्ये आम्हाला एसीच्या बाहेर आमचं बालू पाटील मुतखेडला जाऊन पसार आणा तयारच. कशामुळं? हे पृथ्वीचा नियम आहे. पण हे जे आज आम्ही इथं उभं राहून बोलालो, सुंदर आम्हाला शरीर मिळालंय, कुणामुळे मिळालंय? हे दिसणारे शरीर कुणामुळे चलते? मध्ये कुठली तरी एक चैतन्य शक्ती आहे आणि त्या चैतन्य शक्तीला आम्ही जाणायचं आहे. ते चैतन्य शक्ती भगवंताचं स्वरूप आहे, पण तिची आम्हाला ध्यान नाही. सगळं व्हायला ते मजामुळे व्हायला. मी चांगली पेरणी केला म्हणून नीट कंस पडले तर म्हणाले. मग हे कर्तेपणा जे आहे ते आम्ही घ्यालो. भगवंताची मर्जी असं जर वाटलं तर आमचा नक्कीच परमार्थ फळाला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्हाला जीवाचं हित करायचं असेल, नवे नवे आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक या त्रितापातून मोकळं व्हायचं असेल, दोषातून मोकळं व्हायचं असेल तर केवळ आम्हाला त्या आनंदाचं चिंतन करावं लागते. आणि म्हणून भगवान दत्तात्रय प्रभूचा अवतारच त्याच्यासाठी आहे. त्याच्यामुळं सद्गुरू गुरुदेवाजवळ जावा, तन मन धन अर्पण करावं. तन मन धन अर्पण करणं म्हणजे नेमकं काय होय? सगळं सद्गुरूला देऊन टाकणं नव्हतं. इथं आणून पारावर फेकायचं वय काय सगळं नव्ह. गुरुला अर्पण करणं म्हणजे काय वय? हे देह सगळा त्याच शक्तीनं चलते. हे ज्या दिवशी कळते की नाही त्या दिवशी अनायास अर्पण होते. तन अर्पण केल्याच्या नंतर मन अर्पण, हे मन हे विषय स्वतंत्र सांगितला महाराज सिद्धांत वेदांताने सांगितलं. कारण तन अर्पण केल्यावर सुद्धा मन अर्पण होईलच याची गॅरंटी नाही. का नाही? तर एखाद्या वेळेस देह आमचा देवळात राहते पण चित्त देवळात राहीना. म्हणून मन पडली, देह देवळात आणि चित्त पायतना. हे चित्ताची अवस्था चंचल आहे. मन वडाळ आहे. बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वडाय वडाय उभ्या पिकात लढून. आणि म्हणून मन हा विषय स्वतंत्र दाबून मुडपून तिथं गुरुच्या चरणावर लावलं की नाही. मन सद्गुरूची अंधनी दासी नित्य
ठेविता गुरुचरणाशी, दे साधकाची आगाध संतोष. आणि म्हणून सद्गुरूच्या चरणावर हे मन जर लागलं की नाही, ह्या मनानं तिथं जर चिंतन केलं तर आगाध संतोष, संतोष सुख, सुखच आहे. आणि म्हणून ह्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कोण कोण भक्तांनी केली, एक प्रमुख 4-2 लोकांची आपल्याला चरित्र बघायचे आहे. भगवान दत्तात्रय प्रभूच चरित्र किती गण. त्यासाठी देवालय निमित्त सह्याद्रीला भगवान आले. महाराजांनी आनंद पाठामध्ये खूप सुंदर अभंग केलेला आहे. देवालय निमित्त आले सह्याद्रीशी. सह्याद्रीला दत्त महाराजांनी आलेली छोटीशी आपण कथा बघू. नैमिषारण्यामध्ये बद्रिकाश्रमामध्ये नैमिषारण्याच्या 88,000 ऋषी होते. एक जनरल आकडा सांगितला शास्त्राने. खूप ऋषी होते तिथं, पण 88,000 ऋषी चर्चा करू लागले, देव कोणाला म्हणावं. आता प्रत्येक ऋषी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचं त्यानं सांगू लागला की बुवा देव कुणाला म्हणावं. कुणी महादेवालाच मोठा देव होय, भोळा देव आहे, नवसाला लवकर पावणारा देव आहे. एक ऋषी असं म्हणू लागला. दुसरा ऋषी विष्णूची भक्ती मोठी श्रेष्ठ आहे. तिसरा ब्रह्मदेवाची. मतांतरांचा गलबला सुरुवात झाला. आणि या गलबल्याचं वर्णन आमच्या हिराजी महाराजानं एका अभंगात केलं. कुणा म्हणावा देव कळेना गुरु किल्ली, खरा देव तो वेगळा राहिला, पोत्या वाचून वाट चुकली. हिराजी महाराज म्हणतात नेमका खरा देव कोण आहे हे भजन करता की नाही आम्ही याच्यात टाळायचं पीठ झालंय. कशाला देव म्हणावं अजून कळालं नाही. आणि म्हणून त्या 88,000 ऋषीने चर्चा केली. श्रीकृष्णाला देव म्हणावे तो थट्टा त्याने केली, स्नान करता गवळणीची लुगडी वृक्षी नेली. एक ऋषी म्हणू लागला दुसऱ्या ऋषीला श्रीकृष्ण भगवान परमात्मा ब्रह्मविद्येचा अवतार आहे, अष्टविध ब्रह्मचारी आहे, गोपाल कृष्णा एवढा देव मोठा कोणीच नाही. दुसरा ऋषी त्या ठिकाणी सांगितलं. दुसऱ्या ऋषीनं, या सगळ्या ऋषीनं केलेली चर्चा हिराजी महाराजांना या काव्यामध्ये घेतली. आणि म्हणून श्रीकृष्णाला देव म्हणावं तर देव कुठे थट्टा करते का भक्ताची? नाही. मग कृष्णानं थट्टा केली, नवे नवे गवळणीचे सगळे वस्त्र घेऊन कळंबावर जाऊन बसला. त्याला कुठे देव म्हणावं काय? दुसऱ्या ऋषीनं सांगितलं श्रीरामासी देव म्हणावे तो चंद्रसेनेचे माली, रामदेव असता सीता रावणानं का नेली. दुसरा म्हणला रामदेव होय. लगेच त्याचा खुलासा तिसऱ्यानं केला. राम जर देव होय, एक पत्नी व्रत, एक बाणी, एक वचनी राम आहे म्हणाल्या तुम्ही, आणि मग चंद्रसेनेच्या मालिकाच काय गेलता म्हणला. बर, चंद्रसेनेचा विषय सोडा. राम जर देव होय तर रावणानं सीता कस काय नेली. एक 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 ब्लेम लावायला सुरुवात केली महाराज या 88,000 ऋषीनं. रामदेव असता सीता रावणानं का नेली. ब्रह्मदेवाला देव म्हणलं, ब्रह्मदेवाची देव म्हणावे तो कन्या त्याने भोगिली. महादेवाने गंगा भोगिली, पहा कथा मागली.
महाविष्णूची देव म्हणावे वृंदा त्याने रचली. वृंदेचं नाव आलं तिथं पुढे. महाविष्णूला देव म्हणलं एक जण, लगेच दुसऱ्यानं सांगितलं वृंदा तिथं पुढे आली. आणि म्हणून देव कुणाला म्हणावं, वर्म कर्म हे काही कळेना, लाय टाळ कुटता लय दमली, आडवं उभं काही समजेना, जगालाही भूल पडली. आणि म्हणून टाळ कुटता ही लय दमली, हिराजी महाराज म्हणले. आणि म्हणून पुराण ऐकून उपास करती, तीर्थाला गेली. पुराण ऐकिलं आणि पुराणात सांगितलं उपवास. महाराज या संप्रदायामध्ये उपवासाला बंदी आहे, उपवास नाही. आणि म्हणून पुराण ऐकून उपवास करती, उपवास केले ते केले, तीर्थाला गेली. पुराण ऐकून उपवास करती, तीर्थाला गेली. देह घडविला तो देव नाही, दगड पाण्याची गाठ पडली. तीर्थामध्ये काय, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी म्हणले तुकाराम महाराज. आणि म्हणून तीर्थी धोंडा पाणी तुकोबाचं आणि इथं हिराजी महाराजांचं काव्य. पुराण ऐकून उपवास करती, तीर्थाला गेली. देह घडविला तो देव नाही, दगड पाण्याची गाठ पडली. केले पाप होण्याचा गंगेत बुडी मारली. तुझ्या आधी पाण्यामध्ये मासे बेडूक ते का तरली. आपण एक दिवस जाऊन बुडी मारल्या, बेंडूक मासोळी महाराज म्हणले तिथं आकंड. आणि म्हणून देव देव म्हणून मनानं स्वैर धाव घेतली आणि खूप मोठी ही सांगड आहे. आणि शेवटी अनंत भुवनी प्रकाश ज्याचा, ती सोहम ब्रह्म खूण दावली. दास हिराजीची सद्गुरु कृपे अवघी चिंता वारली. हा विषय असा सुटसुटीत 88,000 ऋषींनी चर्चा केली आणि शेवटी सोहम वस्तू परवस्तूवर आणून ठेवला तो विषय. अलीकडच्या सगळ्या गोष्टी तुटून पडल्या, तुटून पडतात. मधल्या गुरुजी मधल्या बाईला बोलू नका म्हणाव, पारा देणारी बाई पारा द्या, बाकीच्या गुपचूप बसा, बोलू नका, नाही तर बाहेर या. आणि म्हणून नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीची सभा भरली एकदा. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं देव मोठा म्हणण्याचं सत्र चालू होतं. आणि इंद्रदेवाचे लोक, इंद्रदेवाचं मतदान जरा जास्त होतं म्हणा, इंद्रदेवाला मानणारा वर्ग जास्त होता. एक दिवस इंद्राला आणलं सगळ्या ऋषीनं आणि ऋषीचा मोठा सत्कार ठेवला, सत्कार केला. सगळे ऋषी त्या ठिकाणी आले, जमले, सगळ्यांना आदरातिथ्य केलं. पण त्या 88,000 ऋषीमध्ये देवाल्य नावाचा एक ऋषी होता. त्या ऋषीने मात्र इंद्राची भक्ती केली नाही आणि सभेलाही त्या ठिकाणी आला नाही. इंद्राने सांगितलं, सगळे लोक जमलेत का? त्यावेळेला काही ऋषीने सांगितलं, शिकायत केली इंद्राजवळ, महाराज एक ऋषी आला नाही, देवाल्य ऋषी. दत्त महाराजांचं महात्म्य सांगा ऐका. आणि म्हणून बोलवा म्हणले त्याला. इंद्रदेवाने आदेश दिला आणि देवाल्य ऋषीला पाचारण करण्यात आलं. आणि देवाल्य ऋषीला त्या ठिकाणी सभेमध्ये उभं केलं आणि इंद्रानं सांगितलं की बाबा सगळे लोक
सभेला येतात, आम्ही सांगितलेलं ऐकतात. आणि तुमचं काय झालं, तू का आला नाहीस? त्यावेळी देवाली ऋषीने सांगितलं महाराज इंद्राला, मी भगवान दत्तप्रभूचा शिष्य आहे आणि मी दत्तप्रभूची भक्ती सोडून दुसऱ्या कुण्याच देवाची दैवताची भक्ती करीत नाही. असं म्हणल्यावर इंद्राला जरासं बेकार वाटलं आणि म्हणून का करतोस दत्त महाराजाची भक्ती? खूप मोठे विषय तिथं रंगले. देवाल्याचा भाव निढळ करायचा विचार होता इंद्रदेवाचा, पण भाव निढळ झाला नाही, आढळच होता. इंद्राने खूप क्रॉस केलं देवाल्याला. त्यावेळेला देवाल्याने सांगितलं, मी दत्तप्रभूचीच भक्ती करणार आहे, दत्तप्रभूचाच सेवक आहे, मी तुमची भक्ती करणार नाही. बघूत म्हणला इंद्रदेव. मोठे माणसं बारीक माणसाला उगाच धमकी खालीच घेतात महाराज, धमकी देऊन बघतात, शेवटी सत्य ते सत्यच राहते. आणि म्हणून इंद्र म्हणल्यान काय, स्वर्गाचा राजा आहे, 33 कोटी देवाचा परिवार त्याच्या हाताखाली आहे. आणि म्हणून धमकी दिली, बघूत म्हणला तुझी. देवाल्याने सांगितलं, तुम्हाला काय बघायचे ते बघा, तुम्हाला जसं बघायचंय की नाही तसं मीही बघीन मला तुमची. आता बघूत एकूण एकाचं ठरलं आणि सभा संपली. सभा संपली आणि इंद्रदेव आपल्या ठिकाणी निघून गेले. आता हे झालेला प्रकार सगळ्या 88,000 ऋषींचे साक्षीच होते. झालेला प्रकार सगळ्याला माहीत झाला आणि सभा मोडल्याच्या नंतर या झालेल्या प्रकारामुळं त्या देवाले ऋषीला आता बाकीचे ऋषी बोलणं गेले. आता बघा तुम्ही, इथं येऊन एखादी येऊन कस काय सप्ताह लावल्या, तुम्हाला कोण लावा म्हणलंय, कस काय इथं मांडव टाकलाय, एखाद्यानं गर्दा करू द्या, सगळं गाव त्याच्या नादी लागते आणि त्याला जाणार ठेवते की तसंच होय. आणि म्हणून तुमची बघून म्हणला विषय गेला, संपूर्ण सभा मोडली. इंद्राच्या ठिकाणी गेले, ऋषीच्या आश्रमात गेले. पण भानगड अशी झाली, दुसऱ्या दिवसापासून सगळे ऋषी याचा द्वेष करू लागले, तिरस्कार करू लागले. बोलिलं तर जवळ जाईना गेले आणि हे जवळ आलं तर ते ऋषी दूर निघून जाऊ लागले. मग आता सगळ्या लोक, अहो सत्यत्वाची प्रचिती आल्यावर माणूस, सत्य एकदा माणसाला कळालं की जग सुद्धा विरोधात जरी गेलं तरी माणूस त्या बोधावरून ढासळणार. जितने तारे गगन में होय उतने क्यों न शत्रु होय, कृपा करे एक रघुराज तो बाल न बाका होय म्हणजे. आणि म्हणून सगळे ऋषी देवाल्याकडे बघून कुच 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 करू लागले. आणि मग एक दिवस चिंता करू लागला देवाले ऋषी. चिंता म्हणण्यापेक्षा परिस्थिती, वातावरण असं निर्माण झालं की कुणालाही चिंता लागली. पण त्याचं मन त्याला सांगू लागलं, मी काही चुकीचं करणं झालो. एकदा भगवंतानं कृपा केली, या 88,000 ऋषीचं आपल्याला काय देणं घेणं. जग जरी विरोधात गेलं माणूस, तरी माणसानं भक्तीतला परांगमुख होऊ नये. कारण करीत असलेली भक्ती ही प्राणाची बाजी म्हणण्यापेक्षा कायिक वाचिक मानसिक भाव अर्पण करून करावं. आणि त्यावेळेला मग हळूहळू लोक हे संत ऋषी बोलला गेले. 1-2 दिवस विचार केला आणि आता इथं काही खेळ मिसळला म्हणला. आपला आपला पसारा घेतला. काय पसारा राहणार, ऋषी जवळ दुसरं राहतेच काय, मंडळ लंगोट. नैमिषारण्यामधून बद्रिकाश्रमामधून सह्याद्रीला आला.
बघूत म्हणला. सह्याद्रीला आला आणि सह्याद्रीच्या एका कडेकपाटी भगवंताचं चिंतन करीत बसला. त्याचा नित्यनेम होता काशीला स्नानाला जायचं. येते वेळेस कमंडलू मध्ये पाणी आणि वाळूचा गोळा घेऊन सह्याद्रीवर यायचं. असा नित्य क्रम चालू झाला त्याचा. वाराणसीहून काशीहून येतावळी गोळा आणायचा, त्याची पिंड करायची, पाणी टाकायचं, फूल टाकायचं, नित्य नेम त्याचा चालू होता. लिंगाची पूजा करीत होता. असं दररोज त्यानं करीत 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 ते करीत असलेलं लिंग महाराज 12 योजने 12 योजन लिंगाची उंची वाढली. 1 योजन म्हणजे 4 कोस. 12 योजने म्हणजे 12 चोक 48 कोस त्या लिंगाची उंची वाढली. एक दिवशी नारदाची भ्रमंती आली. नारद फिरता 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 त्रिलोक भ्रमण करता करता त्या ठिकाणी सह्याद्रीवर आले आणि नारदाने बघितलं, बाबा हे काय नेमकं, कोण होय, काय करालय. आणि योगायोग त्या ठिकाणी नारदांनी भेट घेतली. देवाली ऋषीच्या आश्रमात गेले सह्याद्रीला आणि आश्रमात जाऊन देवाली ऋषीची चौकशी केली. दोघांचा संवाद झाला आणि नारद म्हणतात ऋषीला, ऋषीजी हे तुम्ही जे चालविलंय ते नेमकं काय, कशासाठी होय. त्यावेळेला देवाल्यांनी सांगितलं, मला निर्गुण परमात्म्याची मोक्ष देणाऱ्या भगवंताची भेट घ्यायची आहे आणि त्याची वाट म्हणून हे करालो म्हणलं मी. नारदाने सांगितलं निर्गुण परमात्म्याची भेट असं कुठं वाळूच्या पिंडी रचल्यावर होते काय म्हणलं. काही हो गड्या म्हणलं, मला माझा अनुभव घ्यायचा आहे. ठीक आहे म्हणला, भेट झाल्याशिवाय मी काही बंद करणार. पण तुमची इच्छाच काय. काय नाही म्हणला, मला भगवंताची भेट घ्यायची आहे. भगवंताची भेट घ्यायची आहे म्हणल्याच्या नंतर ठीक आहे, मी तुला भगवंताची भेट करून देतो, पण हे बंद कर. बंद कर का म्हणलं नारदानं. नारदाच्या आधी इंद्राला धसकी पडली होती. खाली याची बाचाबाची झाली होती आधीच. इंद्राला कोणीतरी जाऊन कळविलं होतं की पृथ्वी कर्मभूमीवरला सामान्य जीव ज्यानं पुण्य केलं नाही पण स्वर्गाला यावं अशी जरी इच्छा केली तरी त्याला स्वर्गाला येता येते. पापी असू द्या, पुण्यवान असू द्या, कसलाही जीव असू द्या, ते देवालय करीत असलेल्या शिडीवरून हे पापी जीव मी स्वर्गाला नेतो म्हणून करू लागलो. मला भगवंताची भेट व्हावं आणि इथले पापी जीव सगळे स्वर्गाला जावं. कारण इंद्राचं याचं बिघडलं नव्हतं. आता हे 12 योजने लिंग बघून इंद्रदेवाला धसकी लागली. इंद्रदेवानं हळून नारदाच्या कानात सांगितलं, महाराज काही करा म्हणला, एकदाच मज विघ्न टाळ. कारण हे लिंग एवढं चढत चढत जर स्वर्गाला आलं तर कर्मभूमीवरले सगळे पापी लोक इथे येतील आणि पापी लोक इथं आले की आमची खुर्ची घेतील. बुरे को खुदा डरे. आणि म्हणून त्यावेळेला इथं कोणी येईल. आज न्याय कसा आहे स्वर्गाचा, ज्याचं पुण्य स्वर्गापर्यंत जाण्यापर्यंत जमलंय त्याच लोकांना स्वर्गामध्ये ठिकाण आहे. आता स्वर्गातूनही शेवटी खाली यावं लागते, पुण्याची पावटी सरे म्हणले माने. पण तिथपर्यंत जाण्या इतकं पुण्य साठा जर जमला तर आज स्वर्गामध्ये जाता येते. पण देवाले काय करू लागला, बगर पुण्याचंही कोणी पापी असेल तरी स्वर्गात जावं. मी बघतोच मला तर इंद्राची. आणि म्हणून ती वाट करीत 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 नारदाने सांगितलं, तुझी जे इच्छा आहे ते मी पूर्ण करून देतो, पण हे लिंग बांधू नको, वाट करू नको. कारण इंद्राचा माणूस होता हे कबीर, काय नारद. त्यावेळेला देवालयाने सांगितलं, तुम्ही मला भगवंताची भेट करून द्या, त्यावेळेला मी बंद करेन.
ठीक आहे म्हणले. भगवान नारद ठीक आहे म्हणले, त्याला वचन दिलं. आणि तसंच नारायण 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 म्हणित 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 कैलासावर गेले नारद. आणि कैलासावर जाऊन भगवान महादेवजीला दंडवत केला, प्रणाम केला. कैलाशी राणा शिवचंद्रमूळी फणींद्र माता मुकुट झाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ बीन शंभो मज कोण तारी. नमस्कार घातला. नारदजीचा सुद्धा सन्मान शिवजीनं केला आणि षोडशोपचारे नारदाची पूजा केली. नारदाला त्या काळाचा पत्रकार म्हणजे नारद, कुठं गेलं तिथं त्याचा सन्मानच होता. तर नारदाचं काम काय होतं? स्वर्ग मृत्यू पाताळ तीनही जागी भ्रमण करायचा नारद. आणि भ्रमण करता करता एखादी अवस्था बघितली, नारद कळच लावायचा, गेलं तिथं कळ. पण नारदाच्या कळ लावण्यामाग एक उद्देश होता. कळ आम्ही बी लावतो आणि कळ लावावंच माणसानं. पण आता पण ऐका, नारद काय करीत गेला? कळ लावली की एकीकडचा सत्यानाश आणि दुसरीकडचा उद्धार, अशीच कळ होती गुरुजी त्याची. नारदानं, तुम्ही आतापर्यंत शास्त्र काढा कोणतंही, नारदाने जर कळ लावली, एका बाजूचा पूर्ण टोटल सत्यानाश किंवा फुगा फुटायचा गर्वाचा आणि दुसऱ्या बाजूचा उद्धार व्हायचा. याच्याशिवाय नारदानं कळच लावली. आमच्या कळ लावण्यात त्या दोघाचाही सत्यानाश आणि त्या दोघा संघ लावणाऱ्याचाही सत्यानाश. सत्यानाशाशिवाय आमच्या पदरातच काही पडणार, ही आमच्या कळी होता. हे नमुना सगळा शास्त्राने जे वर्णन केलाय ते सगळा जशाला तसाच आहे, बदल काहीच करायचा नाही, फक्त विचारात बदल झाला. लावालाव्या करायला काय हरकत नाही. गुरुजी कळ लावावं की नाही? या विद्यार्थ्याची कळ त्या विद्यार्थ्याला, त्या विद्यार्थ्याची या विद्यार्थ्याला. स्पर्धा लावणे म्हणजे काय? एकाला कळ लावली की दुसऱ्याला लागाव आणि त्याचं हित हो, त्याचा अभ्यास वाढाव, त्याचा सराव वाढाव. हे जर त्या कळी मागे उद्देश राहिला तर ती लावलेली कळ काहीतरी पदरात पाडून जाते. आणि म्हणून ही कळ नारदानं तिथे लावली. भगवान शिवजीला सांगितलं, महाराज कर्मभूमीवर एक भक्त तुमचा प्राणाची बाजी लावून तन मन धन कायिक वाचिक मानसिक भाव अर्पण करून भक्ती करायला आणि त्याच्या भेटीसाठी तुम्हाला जायचं आहे. त्यावेळेला भगवान शिवजीनं मान्य केलं. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. आणि म्हणून ह्या दोघांची चर्चा झाली. नारदजी उठून भ्रमंतीला निघून गेले. एक वेळ अशी आली, भगवान शिवजीनं सांगितल्याप्रमाणे एक दिवस आला आणि शिवजी नंदीवर बसून देवालयाच्या ठिकाणी गेले आणि देवालयाला सांगितलं, बाबा हे तू जे भक्ती करतोस कशासाठी, का करतोस? त्यावेळेला देवालयाने सांगितलं, मला भगवान दत्तप्रभूची किंवा निर्गुण निराकार परमात्म्याची भेट घ्यायची आहे म्हणून मी भक्ती करतो. काय भेटीची गरज आहे तुला? तुला काय पाहिजे ते सांग, मी देतो. भगवंतांनी सांगितलं शिवजीनं. त्यावेळेला देवालय ऋषी म्हणला, मला दुसरं काहीच नका. आता त्या ठिकाणी शिवजीनं एक यादीच मोठी तयार केली, जगातल्या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या. पण एकही गोष्ट देवालय ऋषीनं मान्य केली नाही. महाराज तुम्हाला सांगतो, दैवताची हातात नाही, जगातल्या सगळ्या गोष्टी देण्याची ताकद दैवतेकडे आहे. तुम्ही भक्ती करा, 10-12 दिवसातच प्रसन्न होतात आणि लाभ मिळते. पण त्याचं फलश्रुतीचा विचार केला तर ते नाशिवंत राहते.
आणि म्हणून असं काही भगवंताला मागाव, नाशिवंत आपल्याकडे आल्यावर शाश्वत सुख मागावा, ज्याचा नाश कधीच नाही, जो कधीच नाश पावत नाही, असं काहीतरी भगवंताला मागून घ्या. आम्ही भगवंत प्राप्ती करून घेण्याची प्रयत्न आमचे संसारातल्या नाशक्य वस्तू, भौतिक सुविधेचा उपाय म्हणून आम्ही भगवंताची भक्ती करतो. हेच टाळलं पाहिजे. भगवंताची भक्ती केल्याच्या नंतर भगवंताकडून काहीच मिळवायचं नाही, त्याचं नाव भक्ती. आणि आपल्या जवळ आहे तितकं भगवंताला देणे, त्याचं नाव समर्पण. आता एक नारळ फोडून 25 मागण्या जर घातल्या तर त्याचं नाव भक्त नव्हतं. त्याचं नाव भक्त नव्हतं, त्यानं करायलेली भक्ती नव्हती. भक्ती अजून वेगळी आहे. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, ते नाव वेगळं आहे. आणि म्हणून महादेवाने त्याला सांगितलं, देवाल्यजी तुम्हाला काय पाहिजे, जगातल्या सगळ्या वस्तू यादी पुढे ठेवली. देवाल्यानं सांगितलं, मला द्यायचं असेल तर एकच गोष्ट दे, माझ्या जन्म मृत्यूचा फेरा चुकव. असं देवाल्यानं म्हटल्याबरोबर महादेवानं दोन्ही हात डोक्यावर ठेवले आणि विचार केला, जन्म मृत्यूचा फेरा याचा चुकवायचा हो तर स्वतःबद्दल महादेवजी विचार करतात. शास्त्राने सिद्धांतांनी वर्णन केलंय, महाप्रलयाच्या वेळेला कैलास सुद्धा नाश पावते. आणि महादेवजी म्हणले, कैलास नाश पावलं की महाप्रलय ज्या वेळेला होते त्यावेळेला मजाही नाश आहे. आणि हे मागायला ते अविनाशी वस्तू मागा, कसं करा. महादेवाने विचार केला आणि ही शक्ती माझ्याकडे नाही. कबूल केलं, दोन्ही कान धरले आणि देवाल्याला सांगितलं, बाबा ही गोष्ट मी तुला देऊ शकत नाही. त्यावेळेला देवाल्याने ही कोण देते त्याचं मार्गक्रमण मला दाखवा म्हणून पुढचा प्रश्न विचारला. त्यावेळेला शिवजीनं सांगितलं, अनुसयेच्या पोटी दत्त महाराज अवतार घेतील आणि त्यावेळेला दत्त महाराजाची तू भक्ती कर, दत्त महाराजाला पाचारण कर आणि नक्कीच तुझी जन्म मरणाची रहाट गाडग्याची जी गाठ आहे ती सुटल. त्यावेळेला ठीक आहे म्हणले, महादेवजी निघून गेले. ही गोष्ट कळली इंद्राला. इंद्र काय करावं मला आता, महादेवाचा डाव फसला. कारण इंद्राचा माणूस महादेव म्हणून तिथे गेलता. हे बंद करायचं नाही घ्यायची वाट. हे वाट बंद झाल्याशिवाय स्वर्गाला येणारी शिडी बंद होईना आणि ते शिडी बंद झाल्याशिवाय इंद्राला झोप येईना. महादेवाचा डाव फसला. विष्णूकडे गेले. विष्णूने सांगितलं, तुझं दुखणं अवघड आहे. या ब्रह्मदेवाकडे गेले, ते नाही सांगितलं. कारण हे ब्रह्म विष्णू महेश हे उत्पत्ती स्थिती आणि प्रलय 3 खाते 3 जण सांभाळतात. उत्पत्ती करण्याचं काम भगवान विष्णूकडे आहे, ब्रह्मदेवाकडे आहे, माफ करा. आणि ब्रह्मदेवानं उत्पन्न केलेल्या जीवाची स्थिती त्याला अन्न पाणी देणं विष्णूकडे आहे. आणि आयुष्याचा शेवट गोड करणं किंवा त्याची शेवटची बाजू सांभाळणं या महादेवजीकडे. हे 3 खाते तिघाकडे इंद्रदेव गेले. हात जोडून सांगितलं, कसंही करा म्हणजे खुर्ची वाचवा. खुर्चीसाठी खूप प्रयत्न, आतापासूनच नाही पहिल्यापासूनच. आणि म्हणून तिघांनी सांगितलं, सह्याद्रीवर दत्त महाराजाची प्रार्थना केल्याशिवाय हे संकट निरसन होत नाही. आणि म्हणून इंद्रदेव नीट आत्री अनुसय मातेच्या आश्रमात आले आणि त्या ठिकाणी येऊन अनुसयाबाईला विनंती करू लागले की माय, आमच्यावर आलेलं संकट आहे. त्यावेळेला
आम्ही तर महाराजापुढे विनंती करून मान्य करतील की नाही याच्यावर भरोसा नाही, पण आम्ही त्या लेवलचे नाही. तुम्ही माय व्हा त्याची, तुम्ही तुमच्या पद्धतीनं आमचं म्हणणं तुम्ही भगवंताजवळ मांडा. अनुसयाबाई म्हणली मी मांडल तुमचं दुखणं, पण ते माझं ऐकीलच याची काय गॅरंटी नाही. नाही तुम्ही सांगितलेलं ऐकी ते. अरे म्हणजे ते काही माझा काही गडी होय, काय सालदार होय, कसं ऐकीलच म्हणून गॅरंटी घेता? नाही नाही म्हणले कशी करा, विनंती करा. आणि तळमळ 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 अनुसया मातेजवळ करू लागले. आणि ठीक आहे म्हणली, मी प्रयत्न करते. आणि त्यावेळेला अनुसया मातेनं उठा सह्याद्रीच्या राया, फार वेळ झाला, ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला, ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला. आले दर्शनाला, ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला, ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला.
विनंती करू लागते, भगवान आता उठा, दारामध्ये दर्शनासाठी गर्दी जमली आणि त्यांना दर्शन द्या. काही लोकांची इच्छा आहे ती पूर्ण करा, काही लोकांच्या शंका आहेत त्या पूर्ण करा. उठ बा उठ दत्तात्रया, विनंती केली आईनं. आई जाणून होती भगवंताचं स्वरूप, जरी तिचं लेकरू असेल ते तरी. आणि म्हणून ही माता भगवंताला म्हणते, अरळक चुकी झाला तुझी भेट होता, दलाल धानाच्या हरीलाच तापा, अशा भक्त संकष्टी तू धावसी हा केला, अशा भक्त संकष्टी तू पावसी हा केला. ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला, ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला, ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला. हा काव्यकार असणारा ह्या दोघांचा संवाद या काव्यामध्ये काव्यकारांनी वर्णन केला. आणि खुशालबन महाराज हे काव्य करीत असताना त्यांच्या संवादामधूनच आमच्याही माझ्याही जीवाचं काही हित व्हावं म्हणून ह्या काव्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये भगवंताच्या चरणी प्रार्थना करतात. कुशलबन बाळ भिकारी, तव नामाची देवा करीतो मी चोरी, अशा भक्त संकष्टी तू धावसी हा केला, अशा भक्त संकष्टी तू पावसी हा केला. ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला, ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला, ऋषी मुनी गणगंधर्व आले दर्शनाला. अशा पद्धतीनं भगवान दत्त प्रभूची प्रार्थना बद्रिकाश्रमामध्ये बऱ्याच लोकांनी केली. त्यावेळेला इंद्रदेवाची करुणा दया अनुसया मातेला आली आणि अनुसया मातेनं सांगितलं तुम्ही खुशाल कामाला लागा. त्यावेळेला दत्तप्रभूंनी सांगितलं चिंता करू नका. भगवंतांनी सांगितलं चिंता करू नका, ज्याची त्याला कमाल, मी येईल निश्चित तुमचं मनोरथ पूर्ण करीन. भगवंतांनी आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर आता बाकीच्या चारी सृष्टीमधल्या दैवताला दत्तप्रभूचं दर्शन होते याची फार मोठी लालसा लागली.
आता दिलेलं वचन सार्थ ठरणार आणि त्या ठिकाणी भगवान दत्तप्रभूचं वास होणार आणि तिथं दत्तप्रभू प्रगटणार. आम्हाला त्या निमित्तानं भगवान दत्तप्रभूचं भेट होणार. या लालसेपोटी जगातल्या सगळ्या देवी दैवत त्या ज्या ठिकाणी हे लिंग चढविलंय की नाही, त्या लिंगाच्या भोवताल झाडा झुडपानं जिथं जिथं जागा भेटत तिथं तिथं कर्मसृष्टी, विकार सृष्टी, दिव्य सृष्टी, ब्रह्मसृष्टी, चारही सृष्टीची. आता या चार सृष्टीवर किती दैवत आता उद्या सांगतो तुम्हाला. एका एका सृष्टीचे एक एक पद, 40 पद आणि निरालंब सृष्टीचे 3 पद, 43 पदाचा आकडा उद्या तुम्हाला सांगतो. कोणत्या कोणत्या सृष्टीवर कोणत्या पदावर किती दैवत. आता ह्या सगळ्या दैवता दत्त महाराजाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी दडून बसल्या. कारण त्याच्या एवढा मोठा क्षण आयुष्यात कोणताच नाही मला, कोणताच नाही. आपणही किती भाग्यवान. आपल्या कोलंबी संस्थाला इतकं सुंदर आपल्याला सोज्वळ रूप भेटलंय. गंभीरबन महाराजाच्या नंतर यदुबन महाराज साक्षात बाळमूर्ती आहे. त्या महाराजासंग तुम्ही 12 घंटे 24 तास राहा. लेकरात आणि त्या महाराजात तिळभर फरक नाही गुरुजी, तिळभर. तुम्हाला सांगू, जगाच्या पाठीवर भगवान येऊन हिंडणारे खूप संन्यासी भेटतील जगामध्ये. मी महाराज हो म्हणणाऱ्यांची संख्या हजारोने भेटत. पण आम्हाला महाराजाचं संतत्व नेमकं काय राहते हे कळून घ्यायचं असेल तर यदुबन महाराज अनुभव घ्या. आणि तशा माणसाच्या तशा जीवाच्याच संगतीत गेलं. आता नमो साधू सज्जनाची, जेने केल्या उपकाराच्या राशी. उपकाराच्या ज्या संतांनी आमच्यावर राशी केल्या तशी मूर्ती जगाच्या बाजारपेठेमध्ये गुरु करून घेणारे, शिष्य करून घेणारे मंडळ खूप मोठं आहे. शिष्य होणारे शिष्य व्हायले, गुरु करून घेणारे लोक शिष्य जोडून घ्यायले. पण दोघही तुम्हाला सांगतो परमार्थाच्या वाटेवरला मार्गक्रम दोघांचाही नाही. अशी सांगड आहे. षडदर्शनामध्ये, मोक्ष सिद्धांतामध्ये षडदर्शन सांगितलेत. षडदर्शन जर वाचलं तर सगळं लक्षात येते. जगाचं जग ही राहटी किती विभागात गुंतलेली आहे आणि कुठं 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 आम्हाला गोवलंय, आमच्या जीवाला तिथं घाला घातलाय. अहो ते लिंबाचा ढाळान हळदीचं डबं घेऊन येणारी बाई बी मला देव दिसला म्हणाली. खरं आहे काय? खरं आहे. मग नेमकं देव ती पोत्रात सुद्धा माझा देव सगळ्यात मोठा आहे म्हणे. हिंडाला देव शोधणारी मंडळी जगामध्ये किती नमुन्याची आहे. सिद्धांत वाचा, लक्षात. आणि नक्की देव म्हणजे काय लक्षात. देव तुम्हाला सांगतो जगात कुठेच नाही. देव जगात कुठेच नाही. देव आपल्याच ठिकाणी आहे. पण ते कळायला पाहिजे. देव पाहायचे गेलो म्हणले महाराज. जगाची भटकंती केली महाराजांनी. देव पाहायची गेलो पण माझा मीच देव झालो ही अनुभूती ज्या वेळेला येते की नाही, त्यावेळेला अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, ते मीच आहे हे ज्या दिवशी कळू लागते की नाही, त्यावेळेला खरा परमार्थ साध्य होते. आत्मप्रचिती म्हणतात त्याला. आणि त्याचं आपलं स्वरूप जर एक झालं, आपणासारखे करती तात्काळ मी सांगून गेलो त्या दिवशी. आणि म्हणून ही अवस्था शिष्य म्हणून सुरुवात करा तुमची आणि गुरु म्हणून शेवट होईल. तुम्ही जिथून आले की नाही तिथं पोहोचण्याची ताकद या लोकांमध्ये. पण आचरणामध्ये ज्याच्या तिळभरही डाग नाही असा सत्पुरुष कुणी असू द्या, त्याच्या साष्टांग दंडवत घाला. त्याला जीवाचं हित होते. पण त्याला आधी ओळख. गारुड्याची सोंग घेऊन फिरणारे लोक, आम्ही तुम्हाला पांढरी अपुमारी देतो, सर्पाला काहीच फणा कसलाही चावला तरी म्हणून हिंडणारे खूप लोक आहेत. पण ते अपुमारी राही ना, येड्या बाबळीचं खोड राहते. कोणताही सरप चावला तर माणूस धसकी खाऊन म्हणते. हे ओळखा.
आणि म्हणून आम्हाला सुद्धा पंचफड्याची नागिन, पंचफड्याची नागिन दंश करते रात्रंदिन, विष उतरी आता मी बुडतो भवसागरी. भवसागरामध्ये बुडत असताना आम्हाला पंचफड्याच्या नागिनीनं दंश केलाय, याचा पांडाळ करणार कोणीतरी भेटावं लागते. वरचेवर आम्हाला कडू ते गोड आणि गोड ते कडू लागायला. पान लागलेल्या एखाद्या माणसाला विचारा, लिंबाचा पाला घेऊन जा त्याच्यापाशी, कसा लागालाय कसा लागालाय म्हणतात माणसं, की काय बी खाले की गोडच लागाले म्हणते. वास्तविक हे त्याला खायला दिलेलं कडू राहते, त्याला विचारा ते गोड लागाले म्हणते. आणि मग हीच अवस्था झाली आमची. आम्ही जे गोड आहे ते कडू आहे म्हणाले, आणि जे कडू आहे ते गोड आहे म्हणाले. विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, विषय तो गोडू जीवाची झाला, माऊलीने सांगितलं. मग आम्हाला विषय गोड झालाय, परमार्थ कडू लागालाय. पान लागलेलं होय की नाही? हीच अवस्था आमच्या जीवाची आहे. आणि आमचा खरा पांडाळ्या दत्त महाराज, त्याच्या जवळ जा, काही क्वचित मानसिक भाव अर्पण करा. वेद विद्या, अध्यात्म विद्या, ब्रह्मविद्या आणि परविद्या, परज्ञान देऊन तुम्हाला जीवाची तुमच्या मुक्तता करते. परज्ञान मिळाल्याशिवाय जीवाची मुक्तता नाही, आणि ते तिथंच मिळते. आणि म्हणून ह्या गोष्टीची सगळी सोडवणूक करण्यासाठी देवाल्य ऋषी जवळ सगळ्या लोकांनी चर्चा केली, आणि दत्त महाराज येणार येणार या आनंदामध्ये लोक वावरू लागले. सगळे चारी सृष्टीचे दैवत तिथं दडी धरून बसले. आणि एक दिवस असा उजळला, दत्त महाराजाचं आगमन देवाल्य ऋषीच्या आश्रमात झालं, त्या ज्या ठिकाणी लिंग चढविलं होतं तिथं. आणि सगळा घराडा दर्शनासाठी पडला. हे देवाल्य ऋषी काशीहून नेमकं स्नान करून एका हातात वाळूचा गोळा आणि दुसऱ्या हातात कमंडलू घेऊन येऊ लागला. येता येता दत्त महाराज देवालयाच्या आसनावर बसलेले होते. जाऊ, देवालयाच्या आसनावर आतापर्यंत कोणीच बसलं नव्हतं, कारण देवालयाला राग आला की त्या सगळ्या एरियाला आग लावित गेला. इतका रागिष्ट क्रोधिष्ठ होता. एकनिष्ठ भक्ती करणारे क्रोधिष्ठच राहतात. सत्य सांगणारे माणसं रागानच बोलतात. लई गोड बोलू लागले की समजाव काहीतरी साधायचा, आणि लई शिवाय देऊ लागलं की समजाव हे आपल्या जवळचं. हे सूत्र उलट आहे हो, पण कळणार होते उलट. छडी लागे छम छम, गुरुजी तुमच्याकडे एक शब्द होता माग आमच्या काळात, छडी लागे छम छम विद्या येई गम गम. जर छमछम छडी लागली तरच विद्या येत होती, छडीची भीती होती. आता छडीवर बंदी आणली, लेकरं पुढ्या खात हिंडाली, भीतीच नाही. भीती नावाची गोष्ट संपली. आणि म्हणून देवाल्य ऋषी येता 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 बघितलं, देवाल्य ऋषीनं आपल्या आसनावर कोणीतरी बसलेला आहे. लाल बुंद डोळे केले आणि आसनावर दुरून असं सावळं 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 सावळं, कोण वय माणूस कळणार गेलं, पण खुर्चीवर बसलेलं दिसू लागलं. इतका लाभ होता. तिथून बघितलं आणि कोणतरी बसलेलं दिसल्याबरोबर तिथल्या परिसराला सगळ्या आग लावली महाराज देवालयाने. त्या लागलेल्या आगीमध्ये यांना आग कोणाला लावली देवाल्यानं? त्या खुर्चीवर बसणाऱ्या. कोण होय म्हणला? सगळ्या परिसराला आग लागली, पण खुर्ची तेवढी आबादित राहिली. काय हिंमत आहे? अनंत सृष्टीची घडामोड ज्याच्या सत्यानं होती त्याला आग लागते काय? होय, तेवढीच खुर्ची बाकी राहिली. देवालय घाई घाईनं आला आणि नित्य नियम सारण्यासाठी दत्त महाराजाकडे असे डोळे वटारून बघू लागला. ओळख नव्हती, चिंतन दत्त महाराजाचंच होतं, भक्ती दत्त महाराजाचीच एकनिष्ठ होती, पण आतापर्यंत भेटच नव्हती. हे पहिलीच भेट होय. ओळख नव्हती. बघितलं, कोण म्हणला तू? कशी हिम्मत केलास माझ्या खुर्चीवर आसनावर बसण्याची? बघतो तुझे थांब म्हण. आणि कमंडलू बाजूला ठेवला,
नित्यनेमाने त्या लिंगावर जाऊन पूजा केली, पाणी टाकलं, साफ केलं आणि वाळूचा गोळा त्या ठिकाणी टाकला, पूजा केली, फूल ठेवलं. आता देवपूजा झाल्याच्या नंतर तुझ्याकडे बघतो, फूल ठेवायचा शेवटचा टप्पा असा फूल त्यानं ठेवणार आणि आपल्याकडे वळणार. एवढ्यामध्ये दत्त महाराजानं त्या बसलेल्या आसनावरून डाव्या हाताची करंगळी त्या लिंगाला स्पर्श केली आणि टरारारारारा लिंग पुरा खाली आला. जगामध्ये माझं लिंग इतकं सरसर खाली आणणारा दुसरा तिसरा कोणीच नाही, केवळ हे दत्तात्रय भगवानच असणार अशी त्याची खात्री झाली. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि त्यावेळेला दत्तप्रभूला विनंती केली की देवा, हे करू शकणं दुसऱ्याकडे कोणाकडेच ताकद नाही, केवळ हे करणारी मूर्ती दत्तप्रभूचीच असेल. आणि म्हणून साष्टांग प्रणिपात त्यावेळेला दत्त भगवंताले देवाल्याने केला आणि सांगितलं थांबा 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 थांबा. पूर्ण लिंग खाली येण्याचं बघितलं आणि साष्टांग नमस्कार घातला. या गोष्टीची आठवण म्हणून हे लिंग 3.5 हात जमिनीवर राहू द्या. त्यावेळेला दत्त महाराजांनी तथास्तु, काही हरकत नाही म्हणले. दत्त महाराजांनी या देवालय ऋषीला आशीर्वाद दिला आणि तुझी स्मृती, आणि त्यावेळेला तुला काय मागायचंय माग म्हणल्याच्या नंतर साष्टांग नमस्कार घातला आणि देवालयाने सांगितलं हे माझी स्मृती म्हणून 3.5 हाताचं लिंग असंच राहू द्या. आणि तुम्ही दिवसभर कुठेही फिरा, कारण तुमच्या मागे भिक्षा मागायचं एकीकडे आहे, आंघोळ करायचं एकीकडे आहे, सगळं ठिकाण वेगवेगळे आहेत तुमचे महाराज. दिवसा कुठेही राहा, पण रात्री सायंकाळी 6च्या नंतर तुमचा रहिवास याच ठिकाणी कायम स्वरूपी असावा. इथं आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा याचं मला वचन द्या. त्यावेळेला सद्भक्ताचं मनोरथ पूर्वीनं भगवंताचं काम होय आणि ते त्याचं ब्रीदच होय. त्यावेळेला भगवंतानी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी हरकत नाही देवालय, तुझी स्मृती म्हणून हे 3.5 हात लिंग तू इथं ठेवीन आणि कायम स्वरूपी संध्याकाळी इथं माझा रहिवास राहील असं वचन दिलं. आणि त्या ठिकाणी दत्त महाराज आशीर्वाद दिले आणि देवालयाचा उद्धार केला. आजही त्या ठिकाणाला देवदेवसरी म्हणतात. माहूरला गेल्याच्या नंतर संध्याकाळी त्या ठिकाणी दत्त महाराजाचं दर्शन घ्यायचं असेल तर देवदेवसरीवर जाऊन नतमस्तक व्हा. आणि ही सगळी कथा एका काव्यकारानं एका सुंदर अभंगात वर्णन केली आणि तो काव्यकार म्हणतो, चला हो सह्याद्रीला जाऊया, चला
काव्यकार या काव्यामधून सांगतो, निरालंब शिखरावर ज्याचा रहिवास आहे ते रूप सह्याद्रीवर प्रगट आहे आणि म्हणून त्या ठिकाणची माती पवित्र आहे, तिथला कण कण पवित्र आहे. सह्याद्रीवर आलेला भगवान दत्त प्रभू समजून घेण्यासाठी अगोदर आम्हाला सह्याद्री म्हणजे काय समजून घ्यावं लागतं. सह्याद्री नेमकं म्हणावं कशाला, सह्याद्रीवरचं अधिष्ठान दत्त प्रभूचं नेमकं काय, हे सगळा खुलासा तिथं गेल्याशिवाय होईल. म्हणून काव्यकार म्हणतो, निरालंबीचा तो रहिवासी, निरालंबीचा तो रहिवासी, मूळ ठावा नावी भक्तासी, मूळ ठावा नावी भक्तासी, नीज ठावा नावी भक्तासी, नरदेह पावन करण्या करणी लीन होऊया, नरदेह पावन करण्या करणी लीन होऊया, चला हो सह्याद्रीला जाऊया, चला की सह्याद्रीला जाऊया, चला की सह्याद्रीला जाऊया. देवाताई देवा डोळे बंद पाहूया, देवाताई देवा डोळे बंद आपुलिया गावा भगवान दत्तात्रय प्रभूचं ठिकाण म्हणजे या जीवाचं ठिकाण, जीव आनंदाचा, आनंद जीवाचा.
प्राण्याचा आणि जीवाचा काय संबंध आहे हे ज्याला कळते असा जीव विरळा आहे म्हणले. लाखो में देखन करोडो में एक, मी सांगून गेलो. हे भल्या भल्याला कळालं नाही आणि ज्याला कळालंय त्याचा जन्म मरणाचा विषय सुटला. आणि म्हणून आम्हाला जन्म मरणाच्या रहाटगाडग्यातून बाजूला व्हायचं असेल तर काव्यकार शेवटच्या टप्प्यात म्हणतो, दास म्हणे चला जाऊ आपुलिया गावा, दास म्हणे चला जाऊ आपुलिया गावा, होईल सोय सारी मिळेल विसावा, होईल सोय सारी मिळेल विसावा, तरी देह पावन करण्या करणीलीन होऊया, तरी देह पावन करण्या करणीलीन होऊया, चला की गयाजीला जाऊया, चला हो गयाजीला जाऊया, चला की गयाजीला जाऊया. देवाचा डोळे भरून पाहूया, देवाचा डोळे भरून अशा पद्धतीनं भगवंताची ज्या वेळेला भेट होते, देवाल्य ऋषीची भगवंताची भेट झाली. दत्त महाराजांनी देवाल्य ऋषीला आशीर्वाद दिला आणि आपलं प्रयाण केलं. सद्गुरूची ज्या वेळेला भेट होते की नाही, सद्गुरु सका पावना घरी, आजचा दीन सोनिया परी. पूजा अष्टकात म्हणतो आम्ही, करोनी सख्या शुद्ध वासना, बैसलो गुरु मूर्ती पूजना. आणि म्हणून आजचा दिवस सोन्याचा व्हायचा असेल, ज्या दिवशी सद्गुरूची भेट होते, सद्गुरूचं आपल्या हातानं पूजन होते, त्यावेळेस दिवस सोन्याचा येते. तुकाराम महाराजांनी एक अभंग केलाय, आपटा सवंदड रान चारा, दसऱ्याचा होय तुरा. त्यामुळे मिळतो मान नाही तरी पुसे कोण, देवामुळे मिळतो मान नाही तरी पुसे कोण. अभंगामध्ये जरासा बारकाईने विचार करा. आपटा सवंदड ह्या वस्तू शेतातल्या रान चारात होत की, आपट्याला आम्ही दसऱ्याच्या दिवशी आदराने एकूण एकाला सोनं घ्या म्हणून देतो. एकूण एकाला गच्ची भरून आणून दिलं मला कंदाऱ्यानं, इतकं आणून दिलं, हातात मावना गेलं. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला प्रथा आहे की नाही, आपण एकूण एकाला सोनं म्हणून देतो. जीवनामध्ये आमच्याही जीवनाचं जरी आम्ही पाला असलो, आता सिद्धांत आहे का, अभंग लिहिलेला आहे, आपटा सवंदड रान चारा, दसऱ्याचा होय तुरा, तैसा देवामुळे मान नाही तरी पुशे कोण. ज्याप्रमाणे एका पाल्याला आम्ही सोनं म्हणून जपतो, त्याचप्रमाणे तो दिवस कोणता, दसऱ्याचा. आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनाच्या पालापाचोळ्याचं सोनं व्हायचा दिवस सद्गुरूच्या पूजनाचा. ज्या दिवशी आमचा दसरा उजेडाला येते की नाही, आणि म्हणूनच म्हणलंय साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन म्हणजे पालापाचोळा आहे.
पाचोळ्याला तरी किंमत आहे, पण आमच्या जीवनाला किंमत नाही. माणसं जीवन जगतावेळी बोलतावेळी सहज म्हणतात तू तुझ्या जिंदगीवर. लांबून थुकण्यासारखी जिंदगी आहे आमची, पण आमच्या जिंदगीच्या या पालापाचोळ्याचं सोनं व्हायचं असेल, आपट्याच्या पानाचं सोनं व्हायचं असेल तर जीवनामध्ये दसरा उजळावा. आणि दसरा उजळायचा असेल तर आम्हाला कायेनं वाचेनं भगवंताचं चिंतन करून सगळ्याचं हित चिंतावं लागते. आता दिवसभर परमार्थ कराव, मायबापाची सेवा कराव, मायबापाची सेवा कराव असं माझ्यासारख्याने एकानं ऐकलं. आणि त्या दिवशीपासून दिवसभर जाऊन मायबापाची सेवा करू लागलो. हप्ता झालं म्हणले लोक, बाबा लईच मायबापाच्या पूजेला लागले. नाही हो, सगळं केलंय, आता यानं चक बंद केलंय, सप्त्य करायलंय, चांगलं वागालंय, चक सोडून दिलंय, चांगलं राहिलंय, मायबापाची सेवा करायलंय. लोक म्हणले 8-10 दिवस झालं कुठंच येणं झालं म्हणले कंटिन्यू मायबापाच्या सेवेमध्ये आहे. चांगली गोष्ट आहे, पण 15 दिवस गेल्याच्या नंतर कळालं दिवसभर मायबापाची सेवा करू लागलं आणि रात्रभर दुसऱ्याचे कापसे येतू लागलं. दृष्टांत संपला. पण सिद्धांत आहे का, ही व्रती ही कृती परमार्थाला साधक नाही. प्रदर्शनामध्ये तुम्ही कसेही असा, आपले चित्त आपणाला, तुमचं मन तुम्हाला साक्षी द्यावा की मी किती बेकूफ आणि मी किती चांगला. लोक काय म्हणतात, लोक अभिप्राय काय देतात याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. तुकाराम महाराजाचं काय 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 चरित्र आहे महाराज त्या महात्म्याचं. तसेच भक्त दत्त महाराजाचे खूप मोठे भक्त आहेत. सिद्धांत आपल्याला अनेक दृष्टांतातून सिद्धांत शोधायचा आहे. एक बाई लेकरूच घेऊन पुढे आली, हे तुकाराम महाराजाचंच होईल. काय किती पश्चाताप झाला असेल त्यावेळेला. महाराजांनी मोठी छाती लागते. महाराज जगामध्ये वावरताना खूप मोठा त्याग लागतो आणि म्हणून असो देवाल्य ऋषीनं भगवंताची तपश्चर्या पूर्ण केली आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. आणि म्हणून आजही त्या ठिकाणी दत्त महाराजाचं जाज्वल्य ठिकाण म्हणून माहूरला त्या काळापासून आजही लोक तिथं दर्शनाला जातात. आणि आता महानुभाव संप्रदायाचे लोक तिथं जातात, पण त्याला विशेष म्हणून ते धोंडा घरला. संप्रदाय दत्त महाराज एकच आहे, संप्रदाय अनेक जुटलेले. महानुभावाचे लोक तिथला विशेष आणतात. विशेष म्हणजे काय, त्या पंचक्रोशी मधली शालिग्राम मुरमाचा धोंडा भेटलेला चांगला गुळगुळीत दगड घरी आणतात, त्याला सुंदर बनवितात, त्याला कपडे घालणं आणि मग त्याचं दर्शन घेणं एक श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून शास्त्र पुराणाने सिद्धांतांनी तिथल्या घटनेचं वर्णन भगवान दत्त प्रभूचं ठिकाण म्हणून केलंय. आणि म्हणून सह्याद्रीला जावं, ती भौतिक सह्याद्री आहे. आता तू पुढं बार काय नाही का, ती भौतिक सह्याद्री आहे. तत्वज्ञानाची आणि सिद्धांताची सह्याद्री आम्हाला समजून घ्यायची असेल, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाची. आम्हाला याच सह्याद्रीमध्ये याच ठिकाणी दत्त महाराजाचं अधिष्ठान शोधायचं आहे. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी सह्याद्री दत्त महाराजाची भक्ती करून सह्याद्रीचा शोधबोध घ्यावा. आणि खूप मोठा विषय देवाल्य ऋषी बद्दल बोलता येईल. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आगम निगम सिद्धांत दादांतांनी सगळ्यांनी वर्णन केलं. पण परीनेन ती मूळ वार्ता म्हणलं, एक शेवटी वाक्य टाकलं, इतकं बडबड केलं सगळ्यांनी, परीनेन ती मूळ वार्ता.
पण इतकं वर्णन करूनही शेवटी आम्हाला मूळ भगवंताचं स्वरूप कसं आहे हे माहीत नाही. शेवटी सिद्धांताने सांगितलं आणि म्हणून त्या भगवंताचं आजच्या या उद्याच्या सत्रामध्ये आपण खूप वेळ झाला, आता 5:45 वाजले, 3ला चालू केला आपण, जवळपास 3:30ला. इतके लोक जरी राहिले तरी कंप्लीट उद्या 3ला आपण कथा चालू म्हणजे चालू करू. भागवत मी यायला उशीर जरी झाला तरी असे माईक लावून तू तयार राह, उशीर करू नको. आणि 3ला चालू करूच. येणार कोणी असतील, कारण इथं यायला, या मंडपात यायला सुद्धा जरी पूर्व पुण्य उजडे तरीच परमार्थ घडे. पूर्वीचा साठा ज्याचा ज्याचा असेल तितके लोक येतात. आता इथं खूप लय दिसाले महाराज, खूप लय झाले. भगवद्गीता भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला एकट्यालाच सांगितली बलबट, कोणीच नव्हतं दुसरं. ती गीता ऐकायला तवा बाकीच्या गर्दा होता, मारामारीच्या तयारीत होते. गीता ऐकायला कोणाला येळ आहे? मारामारीच्या तयारीत होतं लोक, गीता ऐकायला वेळ नाही. प्रपंचाची मारामारी चालू आहे, काय बी केलं तरी पोट भरणं आले, मारामारीच आकल. अर्जुनाला एकट्यालाच गीता सांगितली, भगवंतानी अर्जुनाला एकट्याला सांगितली. भगवान दत्त प्रभूचं कथन करतावेळी तुम्ही इतकेले साक्षी खूप झाले, आपण आपल्या मस्तीमध्ये आनंद घेऊ आणि तुम्ही शेवटचा टप्पा आमची भजनी मंडळ. आता खूप मोठा त्रास आहे महाराज, इथं बसलं की आता हे फरीद साहेब आमचं काही सुकानं बसले म्हणाले, खूप ताप व्हायला त्याला, मांडी मोडता येणार, बुळबुळ उठलं की सगळ्या सवयी आमच्या यायला नाहीत म्हणा. भजनात बसलं की पण 3 तासाची मांडी न मोडणं याला पुण्य लागते. पण आवडीचा विषय आहे, लक्षात ठेवा. आवड असली की सवड मिळते, सवड असली की निवड होते. आणि म्हणून आता हे आमचे परमेश्वररावजी सांगितलेलं आणून देतात, सगळी आटापिटा करतात, चांगली गोष्ट आहे. भजनातले आमचे सगळे लोक याला बराच थोडासा त्रास व्हायला आहे, पण झाला तरी त्रास बापू. आता आपल्याला शेवट काढायचा आहे, जशी जमल त्या पद्धतीने आपल्याला कथा करायच्या आहे. तुम्ही करीत असलेल्या तुमच्या सगळ्याच्या नादानं भगवंताचे जरी बोबडे बोलू लागलो मी तरी, का बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुकी पावली, चोज करून माऊली रिजवी जेवी. या न्यायानं जसं एखादी लेकरू बा म्हणू लागलं की मायबाप ओळखीतात, हे बाबा म्हणाले. पा म्हणलं की मायबाप ओळखीतात, हे पाणी म्हणाले. तसंच तुम्ही मायबापा निर्देश केलं की काय बोलायचं आहे, मला काय सांगायचं आहे, तुमच्या लक्षात येते. उदार अंतकरणाने तुम्ही आम्हाला समजून घेता आणि आम्हाला साथ देता. अशीच उद्याच्या सत्रामध्ये कथा 3ला आपण चालू करू. उद्या या कर्मभूमीपासून 43व्या पदापर्यंत 43 पदाची सोडवणूक आपल्या एका सृष्टीची कशी आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. आजची ही झालेली सेवा लांब आणायची आहे आणि सेवा या ठिकाणी आजच्या ह्या सत्रामध्ये समाप्त करू. उद्या बाया सुद्धा अजून जरा जास्तीच्या आल्या तर घेऊन या आणि उद्या जमल तर तुमच्या हिसाबानं इथं प्रसाद वाटायला तुमच्या हिसाबानं जमल. येतं कसं आहे, मंदिराकडे येऊ लागलं की रिकाम्या हाताने येऊ नये, शास्त्राची शिकवण. काय येऊ नये? आता तुम्हाला सांगतो, मंदिरातून आणलेली, तुम्ही घरून आणलेली पुडी साखर इथं ठेवता, घरी तुमच्या पोतं भरून असेल, कोणाच्या डब्यात असेल, कशातही असेल, त्याच्यातली साखर कागदात काढून तुम्ही पुडी बांधून इथं आणता. इथं आणल्यावर आरती झाली की त्या पुडीतला प्रसाद बनते. घरी असलेल्या साखरेला साखर म्हणतात आणि इथं आलेल्या साखरेला प्रसाद. रूप एकच होईल. काहीतरी बदल झाला का साखरेत? काही बदल झालाय? काहीच बदल झाला नाही. गोडीत काही बदल झालाय? काहीच नाही. तरी पण नाव बदल झाला, नावात बदल झाला. हे प्रसाद आणि ते घरची साखर. हे जीवन, आमचं जीवन असंच आहे महाराज. आम्ही साखर म्हणून मरायचं नाही, आम्हाला प्रसाद म्हणून आमचा शेवट गोड हो. जीवन तेच होय हो, सुख कुठे नाही. पण त्या सुखाला आम्हाला प्रसादात रूपांतर जर हे मंदिराकडे आलं तरच प्रसाद होते. हे पांडीकडे गेल्यावर होईल.
तिकडे गेल्यावर होईना, तेच साखर लिमलेट मध्ये पडू द्या, त्याच्यानं जावाई सारला होईल लिमलेटनं, पण त्याला प्रसाद म्हणा. तसंच आहे महाराज, मंदिराकडे येतावेळी रिकाम्या हातानं देवाच्या दर्शनाला भगवंताच्या सद्गुरूच्या दर्शनाला मंदिराकडे जाऊ लागलं की रिकाम्या हाताने येऊ नये. 5 बोटात मावली इतकी तरी मिनिमम साखर घेऊन या उद्यापासून. आणि उद्या सुंदर अशी कथा होईल. आता मी माझ्या तोंडानं माझी सुंदर म्हणालो, पण तुम्हाला कशी वाटली की, पण मी सुंदर करण्याचा प्रयत्न करीन. झालेली सेवा या ठिकाणी भगवंत दत्तात्रय प्रभूच्या चरणी अर्पण करून एक सुंदर असा दावा किंवा विनंती या ठिकाणी होईल आणि तदनंतर आरती होईल.